स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक आणि बलिदान स्थळाचा विकास आराखडा आज पूर्ण होतोय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ह्या सोहळ्याचं भूमिपूजन होणार आहे। अमोल कोल्हेंच्या ह्या होम पिचवर महायुतीचे हे सगळे नेते येत आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। खासदार अमोल कोल्हे, आज तुमच्या होम पिचवर हे सगळे दिग्गज नेते येत आहेत। या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो। विशेषतः अनेक वर्षांनंतर खरं तर या भूमीत माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अनेक वर्षांनी खरं तर आगमन होते, त्यामुळे मनापासून स्वागत करतो। आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांचं तर मी विशेष स्वागत हे कायम करेन, कारण या समाधीस्थळासाठी जो एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा निधी आहे, हा अशोक बापूंचा पाठपुरावा असेल, माझा पाठपुरावा असेल, याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आदरणीय दादांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हा निधी मंजूर केला होता। आणि आताच्या ज्या सगळ्या स्थित्यंतरानंतर सुद्धा यामध्ये कुठेही राजकारण न येऊ देता माननीय मुख्यमंत्री आणि आत्ताच्या सरकारनं याविषयी संमती दिली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे। पण त्या काळातला जो आराखडा होता हा परिपूर्ण नव्हता, अशा पद्धतीचं विधान आढळराव पाटलांनी केले आणि एकनाथ शिंदेंनी त्याला कुठेतरी गती दिली। हे बघा, यामध्ये ज्यांना याविषयी ज्ञान असेल, ज्यांचा याविषयी अभ्यास असेल, अशा कोणी काही वक्तव्य केलं तर मी त्याला गांभीर्याने घेऊ शकतो। ज्यांनी 15 वर्षामध्ये 1 रुपयाचा निधीसुद्धा या परिसरासाठी दिला नाही, ज्यांना 15 वर्ष लोकप्रतिनिधित्व करत असताना सोयीस्कररित्या छत्रपती संभाजी महाराजांचा विसर पडला होता, अशांनी काय त्यांचा अभ्यास आहे याविषयी मला खरोखर अनेक प्रश्नचिन्ह आहेत। त्यामुळे ज्यांचा अभ्यास आहे असं जर कोणी स्टेटमेंट केलं तर त्यावर भाष्य करणं उचित ठरेल। भक्तिशक्तीची प्रेरणा देणारा हा सोहळा आज या ठिकाणी होतोय, मात्र फ्लेक्स जर पाहिले तर काय वाटतं? मला वाटतं की फ्लेक्स ज्या यंत्रणेने लावले त्या यंत्रणेला हा विसर पडला असेल। हे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या कदाचित गावीसुद्धा काय फ्लेक्स लावलेत ही गोष्ट नसेल, पण ज्या यंत्रणेने हे फ्लेक्स लावलेत त्या यंत्रणेला कदाचित हा विसर पडला असेल की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव येतं आणि विशेषतः जेव्हा आपण या बलिदान स्थळावर येतो त्या राजकीय जोडे बाहेर ठेवून खरं तर छत्रपती हे सर्वोच्च आहेत ही भावना असायला हवी, कदाचित यंत्रणेला विसर पडला असेल। खरं तर आज हा सोहळा होतोय, आनंदाचं वातावरण आहे, परंतु लोकसभेची पार्श्वभूमी आहे। नाही, फारच चांगली गोष्ट आहे आणि यासाठी मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं मनापासून आभार मानतो की लोकसभेची जर पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर हा सोहळा होता असं जर तुमचं म्हणणं असेल तर मला असं वाटतं की मग यापेक्षा चांगली संधी आणि यापेक्षा चांगला योग दुसरा काय असेल की ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास 157 देशांमध्ये पोहोचवण्यासाठी आमच्या संपूर्ण टीमने जीवाचं रान केलं। आजही ती जिवंत प्रेरणा मिळावी म्हणून मी आत्ताचा सोहळा करून नगरमध्ये पुन्हा महानाट्याचा प्रयोग सादर करण्यासाठी जाणारच आहे। कालही जवळपास 1 लाख लोक अहमदनगर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलज्वलन तेजस इतिहास काळजात साठवण्यासाठी आले होते। आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादांनी जर हा इतका चांगला योगायोग आपण म्हणता तसा घडवून आणला असेल तर आनंदच आहे। छत्रपती सर्वोच्च आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज कोणताही दिवस त्यांच्यासाठीचा हा माझ्यासाठी सणापेक्षा वेगळा नाही। त्यामुळे निवडणूक येते जाते, पदं येतात जातात, पण छत्रपती या मातीची सर्वोच्च प्रेरणा आहे, ते कायम राहिले पाहिजे। अजितदादा म्हटले होते शिरूरमधून अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार, तुम्हाला पाडण्याची तयारी इथं महायुतीकडनं केली जाते, मात्र अजितदादांच्या शिलेदाराला बळ द्यायला तुम्ही पारनेरमध्ये आहेत आता सध्या। मी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी मी आता अहमदनगरमध्ये याचे प्रयोग करतोय। कालही आपण बघितलं तर तब्बल 1 लाख लोक काल महानाट्य अनुभवण्यासाठी आले होते। 1 लाख लोकांच्या काळजावर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कोरला जातोय। आज ती संख्या आणखी मोठी असेल। मला वाटतं की ही प्रेरणा पोचवणं फार महत्त्वाचं आहे। ही प्रेरणा जी आहे ती संघर्षाची आहे की महाराष्ट्र दिल्लीपतीसमोर झुकला नाही, झुकणार नाही, ही जी छत्रपती संभाजी महाराजांनी याच भूमीत, याच पवित्र मातीमध्ये ही प्रेरणा घालून दिली। म्हणजे एवढे हाल केले तरीसुद्धा माझ्या धाकल्या धन्यांनी गुडघे टेकले नाहीत। ती संघर्षाची, ती प्रेरणेची ही भूमी आहे आणि त्यामुळे मला वाटतं ही प्रेरणा आणि हा इतिहास प्रत्येक मनामनावर कोरला जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यामध्ये राजकीय काय समीकरणं आहेत ते येणाऱ्या काळात कळतील।
खरं तर निलेश लंकेंच्या हातात हात घालून एक मिठीचा तो व्हिडिओ समोर आला. निलेश लंके शरद पवारांच्या गटात येत आहेत की अमोल कोल्हेंची वेगळी साथ निलेश लंकेंना लागते? निलेश लंके माझे जुने मित्र आहेत आणि यापूर्वी शिवसेनेत असतानाही आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा म्हणजे मी आणि मान्य अजितदादा होतो तेव्हा निलेश लंकेंचा प्रवेश हा शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान झाला आणि तेव्हापासूनचं एक बॉन्डिंग आहे. कसं असतं, पक्ष आणि विचारधारा या काही काय म्हणतो आपण, पाण्यात काठी मारली म्हणून पाणी तुटत नाही ना, त्या पद्धतीने माणसं कशी तोडायची, आपलीच माणसं आहेत ही. आणि त्यामुळे हे जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते अजूनही कायम आहेत. दादांना सूचक आहे काही? कारण दादा आपलीच काठी तोडायला निघालेत, तुम्ही दादांची काठी वाचवायला चालला. नाही हो, दादा फार मोठे नेते, माझ्यासारख्या लहान कार्यकर्ता त्यांच्याविषयी असं काही बोलू शकत नाही. माझी खूप प्रामाणिक भावना आहे. म्हणजे आजही मी या भूमीत आलो आहे, खरंच घाईवरून आलो आहे. कारण अशोक बापू असतील, मी असतील, 2019 पासून जीवाचं रान करून याचा पाठपुरावा करत होतो. 334 वर्ष झाले या जागेला आणि इथेच ही समाधी होती आणि वर्षानुवर्ष या समाधीकडे दुर्लक्ष. अनेक लोकांनी यामध्ये योगदान दिले, अनेक संघटनांनी योगदान दिलं. आज ती गोष्ट पूर्णत्वाला येते, शंभू भक्तांची भावना फळायला येते, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे यामध्ये मी राजकारण पाहत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, वडू तुळापूर, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.